जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये। तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे, जो आपली गॅलरीत फोटो आहे त्यांच्या मागचा जो बॅकग्राऊंड आहे त्याला काढून कसं टाकायचं, त्याला रिमूव्ह कसं करायचं। तर त्यासाठी मी दोन पर्याय तुम्हाला सांगणार आहे। ते दोन पर्याय वापरून तुम्ही तुमच्या फोटो मागचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करू शकता। तर त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। तर चला मित्रांनो, वेळ न करता आपण व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, आपण मेन स्क्रीनवर आलेलो आहोत। तर आपण बघणार आहोत जे आपल्या फोटो मागलचा जो बॅकग्राऊंड आहे त्याला रिमूव्ह कसं करायचं। तर त्यासाठी मी दोन पर्याय तुम्हाला सांगणार आहे। ते दोन पर्याय वापरून तुम्ही तुमच्या फोटो मागलचा बॅकग्राऊंड नकोसा बॅकग्राऊंड तुम्ही रिमूव्ह करू शकता। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो, आपल्याला फोटो मागलचा जो बॅकग्राऊंड आहे रिमूव्ह करण्यासाठी मित्रांनो आपल्याला आधी क्रोम ब्राउझर मध्ये जायचंय। क्रोम ब्राउझर मध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला टाईप करायचं मित्रांनो, REMOVE रिमूव्ह BG एवढं टाईप करायचं मित्रांनो। सर्च करायचे। सर्च मध्ये जी पहिली वेबसाईट येईल रिमूव्ह BG, हे बघा पहिली वालीच आहे इथं, हे वाली। ह्याच्यावर आपल्याला क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर असा एक पेज ओपन होईल। तर त्याच्यानंतर मित्रांनो इथं अपलोड इमेज वर क्लिक करायचंय। अपलोड इमेज वर क्लिक केल्यानंतर आपल्या गॅलरीतील फोटो शो होतील इथं। तर आपल्याला कुठल्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे ते आता करून दाखवतो तुम्हाला 2 मिनिटात। तर आपल्याला ह्या फोटोचा बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा आहे। तर त्यासाठी आपल्याला क्लिक करायचं त्याच्यावर। इथं आता आपला इमेज येईल इथं, जो आपण जो फोटो घेतलाय तो येईल इथं। इथं बघा खालच्या साईडला डाउनलोडचा एक ऑप्शन दिसतंय। डाउनलोडच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचंय। तर मित्रांनो, आपला फोटो बॅकग्राऊंड आपला रिमूव्ह झालेला आहे। तर तुम्हाला आता दाखवतो मी। हे बघा, पहिला जो फोटो आहे मागे शाळेचं चित्र होतं, आता बघा एकदम बॅकग्राऊंड क्लिअर झाला याचा। तर ही पहिली पद्धत झाली मित्रांनो। अशी बॅकग्राऊंडच्या असे जे फोटो मागेल जे बॅकग्राऊंड आहेत त्याला तुम्ही रिमूव्ह करू शकता सोप्या पद्धतीनं। आणि दुसरा जो पर्याय मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागेल। हे बघा, हे जे ऍप्लिकेशन आहे फोटो रूम ऍप्लिकेशन, प्ले स्टोर वर जायचं। प्ले स्टोर वर टाका तुम्ही फोटो रूम म्हणून, फोटो रूम ऍप्लिकेशन सर्च करा। सर्च केल्यानंतर हे जे ऍप्लिकेशन आहे ह्याला डाउनलोड करा मित्रांनो। हे भरपूर 50 मिलियन पेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केलेलं आहे याला। ते बेस्ट ऍप्लिकेशन आहे। ह्याला ओपन केल्यानंतर असा पेज ओपन होईल मित्रांनो। पेज ओपन झाल्यानंतर इथं हे बघा, इथं स्टार्ट फ्रॉम फोटो याच्यावर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्या गॅलरीत जायचंय। गॅलरीतून आपल्याला एक फोटो घ्यायचा आहे। तर हा फोटो घेतला आपण, स्कॅन करेल ते 2 मिनिटं, त्याचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होतोय असा। हे बघा, नंतर इथं एक ऑप्शन येईल तुम्हाला ट्रान्सपरंट, याच्यावर क्लिक करायचंय। ट्रान्सपोर्ट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं खाली एक्सपोर्टचा ऑप्शन येईल। हे बघा, इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर इथं त्याला मे बी लेटर वर क्लिक करायचंय। क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं सेव्ह टू गॅलरी म्हणून येईल। डायरेक्ट आपला फोटो जो आहे तो गॅलरी मध्ये सेव्ह होईल। तर मी तुम्हाला गॅलरी मध्ये जाऊन दाखवतो। तर हे बघा मित्रांनो, हे एक आहे आणि हे एक आहे। एका सरळ सोप्या पद्धतीने आपल्या बॅकग्राऊंडचा आपला जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह करायला येऊ शकतो। तर हे 2 ऍप्लिकेशन आहेत मित्रांनो। ह्या दोन साठी हे जे 2 पर्याय तुम्ही करून बघा, नक्कीच तुमच्या फोटो मागलचा बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊन जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर आपल्या मराठी ऑफिशियल चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। मी अशाच तुमच्यासाठी महत्त्वाचे व्हिडिओ घेऊन येत जातो।
तर भेटूया एका नवीन आणि महत्वाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.